2027 मध्ये देशात जनगणना पार पडणार आहे। 2 टप्प्यामध्ये ही जनगणना होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय आणि या जनगणनेसाठी 11,718 कोटींचं बजेट मंजूर करण्यात आलंय। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, 2027 मध्ये आता देशात जनगणना पार पडणार आहे। अमित, केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आयोजित करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। महत्वाचं म्हणजे जर बघितलं, या बैठकीमध्ये 2027 मध्ये जनगणना पूर्ण करण्याचा संकल्प घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2 टप्प्यांमध्ये ही जनगणना होणार आहे। यासाठी बजेट देखील मंजूर करण्यात आलेलं आहे। महत्वाचं, यासाठी 11,718 कोटीचं बजेट असून जनगणना 2027 ला पूर्ण होईल। घर किती आहे, गाडी किती आहे, पाणी आहे की नाही, रस्ते आहे की नाही, याची सर्व माहिती गोळा केली जाईल। सोबतच घरात किती व्यक्ती राहतात, घर कसे आहे, विजेची सोय आहे की नाही, सोबतच दुसऱ्या टप्प्यामध्ये वय, लिंग, मातृभाषा, जात, व्यवसाय आणि दिव्यांग विविधता या संदर्भातली माहिती घेण्यात येणार आहे। त्यामुळे 2 टप्प्यांमध्ये 2027 मध्ये भारताची जनगणना पूर्ण होणार असल्याचं स्पष्टपणे, आणि त्यासाठी जे बजेट ते आहे ते आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं आहे। अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।